तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्यासोबत आता दिनू कांबळे, त्याच्यानंतर किरण पवार. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता पण हा जो ब्लॉग आहे तो क्रिकेटिंग ब्लॉग आहे. आपण गाझियाबादला चाललो आहोत, जी दिल्ली सुपर सिरीज. तर आपण बघू शकता माझे जोडी आपले एनपी स्पोर्ट्स बाबूदादा आणि नितीनदादा. तर आता आपली फ्लाईट आहे, 10:30ची फ्लाईट आहे मुंबईवरून. तर आता आपण तिथे जात आहोत. तर आपण ट्रेनमध्ये आहोत, बघू शकता तुम्ही AC ची ट्रेन आहे. तर आता आपण डायरेक्ट एअरपोर्टवर भेटूया. तर मित्रांनो आता आपण इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत. बघू शकता तुम्ही या साईडला मॅच चालू आहे, एकदम मोठी स्क्रीन लावली इथं. आपल्याला वर जायचं आहे. तर मित्रांनो आता आपण इंटरनॅशनल एअरपोर्टला आलेलो आहोत. बघू शकता इथून आपली फ्लाईट आहे. आता आपल्याला चेकिंग करायचं अजून. तर मित्रांनो आता आपण आपली चेकिंगसाठी थांबलेलो आहोत. नितीनदादांनी, तारिकबाई आणि योगेश पेनकर पुढे गेले आहेत. त्यांची चेकिंग झालेली आहे. त्यांनी बिझनेस क्लासची तिकीटं काढली होती म्हणून त्यांना लाईनीमध्ये उभं राहायला लागलं नाही. आता इथं आपली चेकिंग होईल, मग त्याच्यानंतर आपण मध्ये जाऊ. तर बघा फोन पण ठेवला आपला. पट्टा काय पट्टा नाही घातला मी. ते सिक्युरिटी चेक करत आहेत. तर मित्रांनो आता आमची चेकिंग झालेली आहे आणि आता मी जात आहोत मध्ये. सीन झाला होता चेकिंगच्या वेळेला, मी आधार कार्ड माझं घरीच राहिलं होतं. बरं झालं की माझ्याकडे पेन कार्ड होतं, पण पेन कार्डवर माझा फोटो होता जुना एकदम. तर मग मोबाईलवरून त्याला आधार कार्ड दाखवलं, तेव्हा त्याने मध्ये जायचं नाही तर झोल झाला होता. परत जायचं ठरलंच होतं एकदम, नंतर विशालला कोणाला बोलवायला लागलं असतं. तर आता दादासा गेल्यात, पुढे गेल्यात तारिकबाई, योगेश पेनकर. त्यांचा बिझनेस क्लास होता म्हणून त्यांना जास्त वेळ झाला नाही. आम्ही जात आहोत आता. शॉप बघू शकता तुम्ही, सर्व शॉप आहेत. साईडला गाडी बघू शकता एकदम. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्यासोबत आता दिनू कांबळे, त्याच्यानंतर किरण पवार, तारिकबाई, ओमकार देसाई आणि त्याचप्रमाणे प्रज्योत अंबिरे आणि आपले बाबूदादा आणि नितीनदादा. ओमकार देसाई सर यांना बघू शकता आपल्या व्लॉगमध्ये. तर हे सर्व जे प्लेयर आहेत ते तुम्हाला माहिती असेल, जी दिल्ली सुपर लीग होत आहे त्याच्यासाठी चाललेले आहेत. काही जण पोहोचलेले आहेत. किरण पवार यांना देखील बघू शकता. तर काही खेळाडूंचा बिझनेस क्लास आहे आणि आपला इकॉनॉमी क्लास आहे. या साईडला फ्लाईट बघू शकता मित्रांनो आपली. हो दादा आपले ते येत आहे सांग. तर इंडिगोच्या फ्लाईटने जाणार आहोत आपण. तर बघू शकता योगेश दादा सुद्धा आहेत आपल्यासोबत. तर मित्रांनो बघू शकता आता आपण चाललेलो आहोत. तर आपण डायरेक्ट फ्लाईटमध्ये एंट्री केलेली आहे. मित्रांनो बघू शकता आता आपण पोहोचलेलो आहोत फ्लाईटमध्ये. बाबूदा विंडो सीट भेटलेलं आहे आणि मला सुद्धा विंडो सीट भेटलेलं आहे.
धूम्रपान और इलेक्ट्रॉनिक उपकरणों या मोबाइल फोन का प्रयोग करना वर्जित है। Refueling is in progress for the इथून बाहेर बघू शकता. We ask you to remain seated with your seatbelt open. Smoking and using any electronic equipment or mobile phones is prohibited. नमस्कार, अपनी यात्रा को शीघ्र शुरू करने के लिए आप अपने तर मित्रांनो आपल्या तिकीटमध्ये स्नॅक्ससुद्धा ॲड होता, बघू शकता तुम्ही. तर आपल्याला आला आहे तो. आता आपण हा बघूया काय आहे याच्यात. तर मित्रांनो बघू शकता स्नॅक्समध्ये काय आलेलं आहे. एक सँडविच आहे, त्याच्यानंतर 2 चिप्स आहेत आणि हे मँगो बेसिल काहीतरी ड्रिंक आहे. बाबूदादा तिथे राहिलं आणि पुढे नितीन दादा आणि ते बिझनेस क्लासमध्ये आहेत. एकदम हवेत आहोत आपण, काही दिसणार पण नाही. मित्रांनो आता कॅपिचिनो कॉफी मागवली, बघू शकता तुम्ही. एकदम हवेमध्ये आहोत आपण. तर मित्रांनो आता आपण दिल्ली एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत, बघू शकता तुम्ही. तर आता आपल्याला बाहेर जायचं आहे एक्झिट रोडने. अरे अब उतरे भाई. आपण ह्या लिफ्टवरून जात आहोत. हे डबल फास्ट नेते आपल्याला. दादासा पुढे गेल्यात, आपल्याला तिथे जायचं आहे. तर मित्रांनो आता आपली लगेज भेटलेलं आहे इथं. या साईडला लगेज येत आहेत. आता जे आपले प्लेयर आहेत त्यांच्या लगेज येणं बाकी आहे अजून. या साईडला बघू शकता तुम्ही. तर आता आपण एअरपोर्टवरून आपल्या ओलामध्ये बसलेलो आहोत आणि आता आपण हॉटेलवर जात आहोत गाझियाबादमध्ये. इथून आपल्याला अजून 50 मिनटं जातील. 50 मिनटात 1 तास जाईल. तोपर्यंत झोपूया गाडीमध्ये, मग भेटूया डायरेक्ट हॉटेलवर. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत. हॉटेल बघूया, इलाइट हॉटेल. अतिशय चांगलं हॉटेल आहे. 206 रूम दिला आहे सेकंड फ्लोअरवर. सर्व प्लेयर आलेले तिथं. आता खाली देखील बरेचसे प्लेयर आले होते, बट थकलेले होते म्हणून व्हिडिओ घेतला नाही. उद्या आपण घेऊ सर्वांचे व्हिडिओ. तर तुम्ही रूम बघू शकता. आपल्या बॅगा पहिला घेऊया. रूम बघू शकता, खूप जबरदस्त रूम आहे. बघा टी व्ही आहे, चांगला बेड आहे. इथे वॉशरूम आहे आणि इथे बसायला जागा देखील भरपूर आहे. अतिशय चांगले रूम आहेत. तर बघूया, आता थकलेलो आहोत भरपूर. तर मित्रांनो बघा 3:30 वाजायला आल्यात रात्रीच्या आणि मी आता जेवण ऑर्डर केलेलं आहे. 3:30 वाजता जेवण आलेलं आहे. झोमॅटो केलेलं. तर आता मी जेवत आहोत. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता उठलेलो आहोत. बघायला गेलो तर 9 वाजल्यात, कारण रात्री आपण भरपूर उशिरा झोपलो. 3:30-4 वाजता झोपलो. तर आत्ता
कॉल आला होता रिसेप्शनवरून नाश्ता करायला जायचा, तर आता फ्रेश हो आणि लगेच खाली नाश्ता करायला जाऊ. तर मित्रांनो आता प्लेयर चालले मॅचला. आता ओपनिंग आहे उस्मान पटेल, त्याच्यानंतर रजत मुंडे आणि आशिष मेरुल यांना बघू शकता तुम्ही. मित्रांनो आता आपण ग्राउंडवर जात आहोत. ह्या साईडला बघू शकता इथं सर्व इलेक्ट्रिक रिक्षा आहेत. बघू शकता इथं चांगला आहे. दिल्ली साईडला गाझियाबादला होता आता आपण. इथे इलेक्ट्रिक सर्व आहे बघा, अशा पद्धतीची रिक्षा आहेत. तर मित्रांनो बघू शकता आपण ग्राउंडवर आलेलो आहोत. पहिली मॅच चालू आहे आता. जबरदस्त ग्राउंड आहे. के बाहर से इस गेंद को फिर एक बार कवर की दिशा में एक्स्ट्रा कवर, एक्स्ट्रा पावर, सरवज परवाने आपके सामने यहाँ पर आई है पहला ये संस्करण. पटकी गेंद थी इस बार, सही नसीहत, पुल किया, गेंद को गुल किया बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन भावेश पवार के बल्ले से ये पहला वार. फिर से एक बार गेंदबाज अनुराग शासन, फिर से एक बार गेंद को भेज दिया मिड विकेट के ऊपर से. ये भी गेंद चली जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. बैक टू बैक दूसरा छक्का. और थोड़ा सा प्रेशर बिल्ड हुआ है गेंदबाज पर. आगे रखा था डाउन द ग्राउंड, सीधे आप अंपायर का इशारा. लगातार तीसरी गेंद पर तीसरा छक्का भावेश पवार का. ये तीसरा तर मित्रांनो आता ही मॅच वन साईड झालेली आहे. फक्त मोठं 45 धावांचं टार्गेट दिलेलं आहे. मी या साईडला बसलो. आम्हाला चहा आणला आता. टी ब्रेक झालेला आहे. हो दादा. हर्ष यादव की मुझे काम करना है. प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट. प्रैक्टिस की उसके चलते 4 विकेट. ये हमारे अंपायर कहते हुए तर आता तिसरी मॅच चालू होत आहे. पहिली मॅच चांगली झाली होती. दुसरी मॅच वन साईड झाली. आता तिसरी मॅच मायटी मुंबई आणि ऐदमा अहमदाबाद. अच्छी रही, अच्छी शुरुआत जिग्नेश पटेल द्वारा. हरदीन काझानी तो कोण आहे. बतौर ओपनर काफी बेहतरीन विकेट खेला है. अच्छी गेंद दी, हल्के हाथों से लगने की कोशिश. पहले तो ना बोला रन के लिए, बाद में फिर एक बार हाँ बोला. के बाहर थी खेलना चाहते थे. खेलने का प्रयास था उनके द्वारा, लेकिन इस बार और बल्लेबाज खेल लेगी. शायद शरीर का हिस्सा टकरा या फिर बल्ले के अंदरूनी हिस्से से गेंद लेकिन उसके बाद लेग स्लिप होगी. बल्लेबाजी करने के लिए मास्टर का साथ देंगे आपको साथ. अभी तक दो बल्लेबाज ने 2.5 मिनट बल्लेबाज होंगे हम सामने. दूसरा मुकाबला है साथ. फिलहाल इस बीच अगली बॉल के बाद ओवर पिच बॉल ड्राइव किया उसको. ये जरूर खरीदे. इस बार हेलीकॉप्टर निकाला है. हेलीकॉप्टर निकाला है और जाएगा सीधा कमेंट्री बॉक्स के नीचे 6 रनों के लिए.
एक्स्ट्रा कवर के ऊपर से वो हेलीकॉप्टर स्ट्रोक लगा दे, जो ग्रामीण हवा का बिग बैच लीक होने लगाया। लेकिन ये देखिए, ये काफी ग्राउंड खेला था हेलीकॉप्टर स्ट्रोक बल्लेबाज केतन मात्रे ने। बढ़िया टाइमिंग बॉटमैन का, बढ़िया इस्तेमाल और सीधे गेंद को भेज दिया लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए। जो पीछे गोल फील्डर मौजूद रहेगा, ये खिलाड़ी कमाल का है। रखने का प्रयास, छक्का बटोरा डाउन द ग्राउंड। ये गेंद देखिए, सही नसीहत ये इस बार पूरा सा फ्रंट ऊपर आए, मिड ऑफ दायरे के अंदर सीधे बल्ले से खेल लिया लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन, 70-76 रन। थोड़ा सा प्रेशर है गेंदबाज जो अच्छी बॉल इस बार अब उनके बल्ले से ये बड़ा छक्का, सीधे बल्ले से लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन। प्रशांत का बल्ला माशाल्लाह, वो खैरत आगे बढ़ कहते हमारे मराठी में, महाराष्ट्र में, अरे तो खैरत आला है, परत दिया टीम साठी। क्या बढ़िया रिवर्स किया था बल्लेबाज प्रशांत के बल्ले से। ये मुकाबला अब करवट लेता हुआ उछाला इस बार गैप में, ये गेंद एक टिप्पा खादी बाउंड्री लाइन के बाहर, वाइडिश लॉन्ग ऑन पर ये बटोरे हैं 4 रन प्रशांत भैरव के बल्ले से। एक के रूप में आए थे और अपना इम्पैक्ट दिखाया इस मुकाबले में, पहले ही मुकाबले में। दोबारा देखिए, दूर जरूर थी, लेकिन इस खिलाड़ी के पास ताकत है, नजाकत है और वो दिखाई है इस खिलाड़ी ने। अब एक रन दूर है माइटी मुंबई। 11 गेंदों में 20 रनों की पारी यहाँ पर खेली है सीधी दरबार ने। जी हाँ, कमाल की पारी और कमाल की पार्टनरशिप इन दोनों ही बल्लेबाजों के द्वारा। प्रशांत ने तो मोमेंटम दिया टीम को। एक ओवर वाढलेली आहे दादा ही अजून किती वाढली पूर्ण जर केली ना अजून तो ब्लास्ट दिसतोय पूर्ण अरे 15 कसं काय डीपी वाढवलं टीव्ही वाढवली की पूर्ण ब्लास्ट दिसतोय हा राहून दे सोड हे आपल्याला नाही बरं